नमस्कार मित्रांनो, आज देसाई गाव या ठिकाणी बिनजोडचं मैदान चालू आहे. एक मोठं आणि नामांकित मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राची लाडकी नंदी त्या मैदानात आलेले आहेत आणि प्रत्येकजण हा गुलालासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. आणि एक मोठी शर्यत आज जमली होती आणि मथुरची शर्यत जी आहे ती 4 नंबर आपण म्हणतो आपल्या भागामध्ये गट क्रमांक 4, तशीच शर्यत क्रमांक 4मधून ती शर्यत जमली होती मथुरची. आणि त्या मथुरच्या शर्यतीमध्ये मथुरचा पैरा होता साखरवाडीकरांचा बावऱ्या. ही जोडी पुशेगावची हिंद केसरीची जोडी होती. काय पद्धतीनं पळते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि आज त्यांच्या विरोधामध्ये मथुर आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या विरुद्ध अरब्या आणि त्याच्यासोबत होता पिंट्या. ही जोडी जी होती ती डाव्या साईडनं होती आणि मथुरची आणि बावऱ्याची जोडी होती ती उजव्या साईडनं होती. आणि चांगल्या गाड्या पळाल्या, दोन्ही गाड्या चांगल्या पळायला. थोडासा निकाल जो आहे तो अरब्या आणि पिंट्या या गाडीने घेतलेला आहे. मथुरचा आणि साखरवाडीकरांच्या बावऱ्याचा पराभव झालेला आहे. परंतु असो, एका पराभवाने त्याचं अस्तित्व संपत नाही आहे. तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह आहे. सलग 5 वर्ष एका पराभवाने तो संपत नाही आणि संपणारही नाही आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. जी गाडी होती पुढे अरब्या आणि पिंट्या, ही गाडी संभाजीनगरकरांची होती. संभाजीनगरकरांची बैलं होती, परंतु ती मुंबईमध्ये असतात. परंतु असो, त्यांनीसुद्धा त्यांचं एक सकाळी मुलाखत बघितली. त्यांचं स्वप्न होतं की त्यांना मथुरसोबत शर्यत खेळायची होती. भलेही त्यांनी सांगितलेलं आमची जरी हार झाली तरी आम्हाला आनंद आहे, कारण की आम्ही या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव मथुर यांच्यासोबत शर्यत खेळतो. हे आमचं भाग्यच. खरंच खूप अभिमानास्पद वाक्य त्यांनी वापरलं, चांगलं वाक्य वापरलं की आम्हाला मथुरसोबत शर्यत खेळायचं म्हणजे आमचं भाग्य आहे. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सलग 5 वर्ष या मथुरने या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवले. राहुलदादांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे आणि करतोय तो. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये असो, बिनजोडच्या बादशाह आपल्या मथुर जे बिनजोडचं मैदान असेल त्या मैदानामध्ये असो. परंतु असो, शेवटी खेळ असतो, खेळामध्ये हार आणि जीत होत राहते. त्याच्यामुळे आज थोडीशी एका शर्यतीने काही नाराजगी होत नाही. अजून एक शर्यत आहे मथुरची, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. सगळ्यांना आज खुश करेल मथुर, 100% करेल. आणि 1001 सर्जासुद्धा आहे. आणि माझ्याकडून, माझ्या फॅमिलीतर्फे आज राहुलदादा यांच्या मुलाचा वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या फॅमिलीकडून, यूट्यूब फॅमिलीकडून. आणि आज 100% मथुर दुसरी शर्यत खेळेल आणि त्या दुसऱ्या शर्यतीमध्ये कमाल दाखवेल. बघूया, चला. एक तर शर्यत आत्ता जी आहे त्यामध्ये आपल्या मथुरचा पराभव झाला आहे. थोडीशी गाडी आता शेवटी गाडी थोडीशी लेट सुट्टी झाली की काय समजेना. परंतु असो, शेवटी असं खेळ असतो. खेळामध्ये हार आणि जीत एक नशिबाचा पैलू आहे. दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या, दोन्ही ड्रायव्हरांनी चांगली कमाल केली. आणि आज जो निकाल जो आहे तो अरब्या आणि पिंट्या या दोघांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी एक इतिहास केला म्हणावं लागेल, कारण की जो मथुरची गाडीचा पराभव करतो किंवा ती गाडी चर्चेमध्ये येते, त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये राहतंच. आणि शेवटी मथुर हारला काय आणि जिंकला काय, इतिहास होतोच. जसं मोठा लक्ष सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, बिनजोडचा बादशाह होता, 3 फेऱ्याचा बादशाह होता, तसाच आपला हा मथुरसुद्धा आहे. आणि या मथुरनेसुद्धा आज जरी एक पराभव जरी झाला असेल तरीही एका पराभवाने तो कधीच संपणार नाही आमच्यासाठी. तो या बैलगाडा क्षेत्रामधील बादशाह आहे आणि बादशाह सगळ्यांसाठी राहील. कमबॅक करेल मथुर. आणि दुसरी शर्यत जी होईल त्यामध्ये 100% ना 1000% आपला जो मथुर आहे राहुलदादांचा, तो चांगली कामगिरी करेल
आणि नाराज करणार नाही फॅन्सला. असोच चला, आज जे देसाई गाव या ठिकाणी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये आज मथुरची 4 नंबरची शर्यत होती आणि त्या 4 नंबरच्या शर्यतीमधून मथुर उजव्या साईडनं होता साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि मथुर, आणि डाव्या साईडला होता पिंट्या आणि अरब्या ही जोडी होती. या दोन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.